मुंबईतील ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवरून वणवा पेटताना दिसतोय, तर ईडी कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली। ही आग जवळपास 10 तास धुमसत होती। मात्र यावरून विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। पाहूया या रिपोर्टमध्ये। ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे। जनतेच्या मनात संशय येईल। मुंबईतील ईडी कार्यालयातील आगीवरून संशयाचा धूर निघाला। कोर्ट भागात असलेल्या बलाड इस्टेटमधील ईडीच्या झोन 1 कार्यालयात रविवारी लागलेली आग 10 तास धुमसत होती। या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना उशिरा यश आलं। त्यामुळे आता विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे। आणि त्याच्यात कुणाच्या फाईली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही, पण एक तर एरिया तो क्राउडेड नाही। माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला। बाकी तर मुंबई झोपलेली होती, शांत होती। मग ती आग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये अर्ध्या नाही, पहिल्या 10-15 मिनिटातच बंद व्हायला पाहिजे होती। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही। ईडी कार्यालयात फिजिकल आणि डिजिटल दोन्ही प्रकारचे रेकॉर्ड्स होते। आगीमध्ये काही फाईल्स जळालेल्या आहेत, परंतु बहुतेक कागदपत्र डिजिटल स्वरूपात असल्यामुळे ती सुरक्षित असल्याचा दावा ईडीने केलाय। दरम्यान ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यामुळे राज्यामधील साखर कारखान्यांना शांत झोप लागेल अशी पोस्ट माजी खासदार राजू शेट्टींनी केल्यानं चर्चांना बरंच उधाण आलंय। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यामुळे राज्यामधील साखर कारखानदारांना शांत झोप लागेल। तरीही कारखानदारांनो, घाबरू नका। ईडी कार्यालयात साखर कारखाना विक्री घोटाळ्याची एक प्रत लवकरच पोहोचवणार आहे। डीए का लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना। किंवा मला आठवतं मंत्रालयाला आग लागली होती, ती नैसर्गिक होती, पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती, आग लावली आग लावली आग लावली, आता तीच उलटी फिरते। आता बोंबाबोंब होईल, आग लावली आग लावली आग लावली। आता लावली का लागली याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल। नेमकी वस्तुस्थिती काय, घटना घडलेली आहे, त्याच्यानंतर वस्तुस्थिती आपण बघूया आणि मग पुढे जाऊया। देश विदेश पातळ्यांवरील अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि काळ्या पैशांविरोधातील तपास ईडीच्या कार्यालयामधून केला जातो। त्याची कागदपत्र, पुरावे, इलेक्ट्रॉनिक दस्तावेज या कार्यालयामध्ये असतात। या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्र, कम्प्युटर्स आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या आगीमुळे चालू असलेल्या तपासावर काय परिणाम होईल हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।